सुभान अल्लाह, फिर से लखुजी राजे, फिर से आम्हाला ही खुश खबर परत एकदा सांगा, आम्हाला ऐकू दे। हमारी बेटी जीजा की शादी वेरुळ के शहाजी राजे बिन मालोज राजे भोसले के साथ तय की है। सोयरीक पक्की के लिए बहुत अच्छी, बहुत ही अच्छी खबर दी है। वजीर आजम मलिक साहब ने मकसद बताया था, आपका फरमान था, वणगुजी राजे का आशीर्वाद था। सगळ्यांची हीच तर इच्छा होती। आशीर्वाद आहेत तर चांगलंच होईल। आमीन। वणगुजी राजे म्हणाले की पाचच्या हजरतांना ही शादी कुठं व्हावी असं वाटतं, ते एकदा जाणून घ्या म्हणून आम्ही आलोय। आप कहा करना पसंद करेंगे? जी हुजूर, हमारे बेटी को विदा करना है तो हम चाहेंगे कि सिंदखेड़ में ही हो। आपल्याला नाही वाटत तिथं व्हावी म्हणून? हम बताते हैं, आपको तो पता ही होगा कि ही शादी जोडण्यासाठी किती अडचणी आल्या। जोडण्यापेक्षा तोडायचंच काम मंडळी करत होती। इसलिए वजीर आजम मलिक अंबर को लगता है कि यह हरकत दोबारा हो सकती है। बिल्कुल दुरुस्त है हुजूर। अगर ये सच है तो शादी कहीं भी हो, ये कोशिश तब भी मुमकिन है। बेशक सही, मगर हमारे इलाके में होगी तो गुंजाइश कम होगी। बिल्कुल सही हुजूर। और शादी में दस्तूर खुद पातशाह हजरत भी शरीक हो सकते हैं। यह भी सही है। आप शादी दौलताबाद में कीजिए, मुहूर्त तय करके वजीर आजम को बताइए। हम खर्चे के लिए मुंशी जी से कह देंगे। जी हजरत, आपल्या कृपेनं नाचीज को किसी चीज की कमी नहीं। आम्ही तयारीला लागतो। इस चीज का ख्याल रहे, इस रिश्ते में कोई खलल न डाले। जी हुजूर। दौलताबाद मध्ये लग्न करायचं म्हणजे गैरसोयीचंच। नाते आपलं, नाते उमाबाईंचं, तिसरंच ठिकाण होत आहे। पण काय करणार? वजीर आजम पाचच्या समोरच म्हणाले, जर इथं झालं तर पाचच्या स्वतः लग्नाला हजर राहू शकतात। यावर काहीच बोलता येईल। बर, इतरांचं राजकारण क्षणभर बाजूला ठेवा, पण पाचच्या मात्र अगदी काळजीने बोलत होते। नाहीतरी कसं म्हणणार? आमच्या बंधुराजांना हे फारसं पटलेलं दिसत नाहीये। म्हणजे ते ते तसं म्हणाले नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरून वाटलं। कल्पना आहे आम्हाला। उमाबाईंना तर वेरुळाहून अजून कोणी आलं नाही याचंच दडपण आलंय। हो, तेच काम आधी हातावेगळं करू। पण ते दिल्ली खानाची सामुग्री द्या इकडं। सामुग्री म्हणजे आपण स्वतः? हो, आम्ही स्वतः लिहिणार। पाठवायचं कोणाला ते तुम्ही बघा। पण जाऊबाई सिंदखेडला जाऊन सोयरीक जुळवतील यावर तुमचा कसा विश्वास बसला? अहो, वजीर आलम मियान राजू हे खोटं सांगतील का? जाधव, निंबाळकर आणि मलिक अंबर तिघे मिळून सोयरीक जुळवण्याचा घाट घालतायत नव्हे। त्यांनी सोयरीक पक्कीच केली आहे असाच दावा मियान राजूने केलाय। पण आबासाहेब, आम्हाला वाटतं काय ना काहीतरी गपलत आहे, कारण काकीसाहेब कुणाला दुखावतील असं होणारच नाही। अहो, इतकी वर्ष आपण अनुभवत आलोय। आम्हाला ते पटतंय, पण जे घडलंय तेही खरंय।
पण विपरीत काहीच नाही आहे ना. ते जगदेवराव आले होते तेव्हा तुम्हाला आनंदच झाला होता ना. हो, तुम्हाला समजत नाहीये. आपल्याला विश्वासात घेतलं नाही इतकाच राग आहे ना. हे बघा आबासाहेब, आऊसाहेबांनी अगदी नेमका मुद्दा मांडलाय. हो, तुम्ही नाराज आहात कारण कारण तुम्हाला कोणीच विश्वासात घेतलं नाही आणि एवढंच कारण आहे. तेही पुण्यातलं कारण आहे. कदाचित खरं कारण वेगळंही असू शकतं. काही झालं तरी मनात ठेवा, त्या मुलांवर राग काढू नका. झालंय खरं तसं आमच्याकडून. शरीफीनं रागे भरले आम्ही, पण त्या क्षणी ताब्यात ठेवता नाही आला हेही खरं आहे. आबासाहेब, आपण आजचा दिवस वाट पाहू, नाहीतर उद्या आम्ही स्वतः दोघांना घेऊन सिंदखेडला जाऊ. काय झालंय ते एकदा पाहून घेऊ. हे योग्य राहील, शिवाय कुठलेच गैरसमज राहणार नाही. वेरूळला कोणाला पाठवावं? कुणी बी जाईल, हसत हसत जाईल बघा. तसं नाही गोमाजी, याआधी आपण स्वार पाठवला होता ना. तो परत आला ना जबाब. नाही विठूजी, म्हणजे काहीतरी गडबड आहे ना. होय. म्हणजे आपल्याला कोण तुम्ही? ए, इकडे. मुजरा रुजू करायला शिकवलं नाही वय? मुजराजी मी आज वादाजी. गोमाजी, तुम्ही यांना ओळखता? नाही. मी ओळखते. म्हणजे माझं धनी आहेत ते. धनी आहेत? मग सदरे पतूर कस काय आलं? जी काय खबर नव्हती म्हणून आत घुसलो. खबर नव्हती, घुसलो होतो. ही कसली भाषा? नाही म्हणजे 4 दिवस पाहुणे आलेत घरात तरी गेले नाही ना. आणि काय सांगावा बी धाडला नाही. ते माहीत नाही, ती खबर नाही असं म्हणाले ते. आत आलो असं बोलायचं होतं, पण चुकून घुसलो असं जुबानी आले. याला पाठवताय का विरुळला? हो, हेच जातील वेरूळ. ठीक आहे, विरुळला जा. विठूजी राजांना आम्ही क्षेमकुशल विचारलंय असं सांगून अखलिता द्या. निघालो गुलत. मी भाकर देऊन येते. मागल्या स्वारीला तुम्हाला खबर दिली ती, आता तुमची खबर कुणाला दिली म्हणजे? लहान वेरूळला तिथं जाऊ देईल का? ठाऊक नाही जगतोय की वाचतोय ती. हां, पर वेरूळच्या वाटेल जर नाही गेलो तर नक्की वाचल बघ. ए, माग फिर. ठाऊक नाही जगतोय की वाचतोय ती. हां, पर वेरूळच्या वाटेल जर नाही गेलो तर नक्की वाचल बघ. ए, माग फिर. गोमाजी, हा जोधाजी का कोण जो आहे, हा भोसल्यांच्या वाड्यात शिरतो की नाही याच्यावर जरा बारीक नजर ठेवा. जी बाईसाहेब, माघारी बोलवलं, काही चूक झाली का? नाही, पण वेळ वखत बरा नाही, त्यामुळं तुझ्या दादल्या संग कोणीतरी असायला हवं. गोमाजी, तुम्ही जोधाजींसोबत जा. जी, चला जोधाजी, चला. तुमच्या भाकर तुकड्याचं मी बघतो. येतो. चला.
सगुणा, जी तुला पण जायचंय? नाही जी, येते मी. या बाईवर जरा नजर ठेवा. काही गडबड वाटली तिला कैद करा. आबासाहेब, आबासाहेब, सिंधखेडून स्वार आलाय असं समजलं. काय सांगा वाढलंय? सांगावा आणि तोही मोहर बंद थैलीत. काय ठाऊक नाही जी, जे दिलंय ते आणून पुछलंय. नाव काय तुझं? जो आजी धनी तुझं धनी कोण? सिप आपलं लखुजी राज. बर, श्रीपतरावनं ओळखतोस? वय जी. कसं? ते आपलं ते असू दे. यांच्या खाण्यापिण्याची जरा नीट व्यवस्था करा. तोपर्यंत आम्ही जबाब लिहून येतो. तुमच्या आऊसाहेबांना बोलवा. शहाजी राजे शरीफजींनाही बोलवा. या. आबासाहेब, नीट व्यवस्था करा म्हणजे? म्हणजे एकदम रीतसर. आहो, एवढ्या तातडीने का बोलवणं पाठवलं? शहाजी राजे कुठे? हे आले. शहाजी राजे, तुमची सोयरीक आता पक्की झालीये. सिंदखेडचे लखुजी राजे यांच्या जिजा आता आपल्या अर्धांगिनी होणार. वा वा, हो वा 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 वा. काकासाहेब नमस्कार करते. दादा हाऊ, पाया नाही, आता गळा भेट घ्यायची. आता दोनाचे 4 हात होणार. हा, काकूसाहेब नमस्कार करते. आबासाहेब, मग आपण चिडला का होता? वाचा म्हणजे कळेल. तेव्हा आम्ही का चिडलो आणि आता आम्ही का हसतोय ते. रेणुका मातेच्या आशीर्वादाने जाधव भोसले सोयरीक ठरल्याचं कळवताना आनंद होतोय. आज मालोजी राजे हवे होते, पण विठोजी राजे हा आनंद आपल्याशिवाय अपूर्ण आहे.
आपल्याला बोलवणे पाठवून 3 दिवस उलटून गेले, पण आपण काही आला नाही किंवा जबाब सुद्धा पाठवला नाही. बघा, आधीही पाठवलं होतं त्यांनी. सोयरीक होऊ नये म्हणून काही दुष्ट माणसे अनेक विघ्न आणत आहेत. त्यामुळे आधीचा लखोटा मिळाला नसावा. तसेच हा सुद्धा आपल्या हाती पडेल याची शाश्वती नाही. आमच्या बंधूंवर सोयरीक जुळवायला येताना मारेकरी घातले होते, आपणच ठाऊक आहेच. त्यामुळे याचा जबाब लखोट्यातून पाठवू नये, कारण तोही वाटेत गहाळ होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कुटुंब समवेत शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या सहसमक्ष लवकरात लवकर यावे ही विनंती. आपला लखुजी विठ्ठलदेव जाधव. पण आबासाहेब, त्या जोधाजीच्या मुसक्या का बांधल्या? आपल्या धन्याचं नाव विचारल्यावर आधी श्रीपतरावांचं नाव घेताना तो अडखळला. मग लखुजी राजांचं नाव घेतलं. थैली घेऊन येणारा जासूद आपल्या धन्याचं नाव घेत नाही. सिंदखेडचे राजे जाधवराव असं म्हणाला असता. आणि दुसरं म्हणजे श्रीपतरावांना ओळखतो हे आनंदाने सांगितलं, पण कसं ओळखतो हे नाही सांगू शकला. कारण खोटं बोलणं अवघड असतं. पण श्रीपतरावांचा काय संबंध? श्रीपतराव मियानराजू यांचा माणूस, आणि मियानराजूंना ही सोयरीक जुळू नये असं वाटतं, आणि म्हणून ते जातीनं येऊन आमच्या मनात विष घालवून गेले. आम्ही ही सोयरीक मोडावी म्हणून, आणि म्हणून आम्ही चिडलो. आता सगळा खुलासा झाला. आता कसं सगळं अगदी स्वच्छ वाटतंय. तरीच बाहेर ते गोमाजीराव भेटले होते. खाली तर सदरेवर पावला का म्हणून विचारत होते. मी त्यांना म्हटलं की आतमध्ये या. म्हणाले की ते स्वाराच्या पाळतीवर आहेत. सिंदखेडला टाकोटाक खबर द्यायची, खाली तर पोचल्याची. तुम्ही तेवढं बघून घ्या जा. जगदेवा, नजरबाजांनी वर्दी दिली आहे की वेरुळकर मंडळी कधी सिंदखेडात पोचतील. हो दादासाहेब, गोमाजीला नजरबाज, मेन्या, पालख्या, भुईशी बंदी आणि गडीबाहेरील सगळी व्यवस्था त्यालाच बघायला सांगितली आहे. छान. लखुजी राजे, आम्ही दिंडी दरवाजावरच थांबतो. नातवांची दर्शन झालेला बराच काळ लोटलाय. बरं बरं बरं. दत्ताजी, जी आबासाहेब. थोरल्या बाईसाहेबांना म्हणावं ते औक्षण, पायावर पाणी वाणं, दूध वाणं, भाकर तुकडा अशा सगळ्या सुवसनी तिथं तैनात ठेवा. मंडळी तिष्ठत राहायला नको. हा, आवरा. सांगतो. जनाबाई, हे पाहुण्याच्या दांडात नेऊन ठेव. काय ग, तुझे का वाटेकडे डोळे लागलेत? थोरल्या बाईसाहेब, आमचं कुकू बी येईल ना? जेव्हापासनं गेल्यात शिव थाऱ्यावर नाही बघा. का रणात झुंजायला पाठवला नव्हता? वेरूळला जाण्यानं एवढं का जीव थाऱ्यावर नाही? नाही म्हणजे तसं काही नाही, पर धावणी कुणी रोखली तर तुटून पडलं म्हणजे दिसलं की जीव भांड्यात पडेल. हो साहेब, आबासाहेबांचा निरोप आहे. स्वागतासाठीच्या सगळ्या सुवासिनींना दिंड दरवाजापाशी उपस्थित राहायला सांगितलंय. अहो म्हणजे जवळ आलेच की. आम्ही पाठवतो, सांगा. चल. सांगतो. वाटेकडे डोळे लागलेलेच होते ना? आता पाणी सांडायला तूच राहा. असं काय बघताय आत्याबाई? पोटची लेकरं येणार म्हणून का होईना, पण तुमच्या डोळ्यात आनंद दिसला, बरं वाटलं. चला चला, वर्दी आली. वर्दी कोणाची? अहो, वेरूळकर आल्याची वर्दी आली आहे. अगं बाई, चला चला.
सिंदखेड आणि विशेषतः गडी राजासाठी देखणी आहे. साधेपणाचा डौल न्याराच असतो विठ्ठलजी राजे. आम्ही जर काही खासा डौल केला असता तर तो उपरा वाटला असता. हे बघा, हे जे देखणे पण तुम्ही दिंडी दरवाजात अनुभवताय ना, तेच तुम्हाला मुतपा खाण्याच्या कोपऱ्यात सुद्धा अनुभवायला मिळेल. या थोरल्या बाईसाहेब, आमचं कुकू कुठं दिसेना हो. आता त्याचा घोर आम्ही वाहू का? असतील कुठंतरी. नाही पण इनामबंद शिलेदार आहे. उगा कोणी हत्यार काढलं म्हणजे. अगं, काय नको ते अमंगळ विचार काढतेस? कळत नाहीये का तुला? मंडळी मंगल कार्याच्या बोलणीसाठी आली आहेत आणि तुझं काय चाललंय हे? अगं, आधी बघ तरी. शिबंदी पालख्याच्या इकडं असेल, नाहीतर मागल्या दारी असतील, पागाकडं असेल. उगाच डोळ्यात पाणी काढू नकोस होता. आधी नीट बघ, नाही दिसला तर विचार. छे, म्हटलं यावेळी तरी स्वार पोचतोय का नाही कोणास ठाऊ, नाही तर आम्हाला स्वतःलाच यावं लागलं असतं. अहो, त्याच निमित्ताने वेरुळात पायदूळ सांडली असती. आता सोयरीक जुळली की तसा योग येईलच की. पहिला स्वार पोचला नाही, तुमच्याकडनं काहीच कळलं नाही म्हणून काळजी वाटली. तुम्ही लिहून कळवलं आणि गोमाजीने संभाजी राजांना सांगावा दिला म्हणून सगळा उलगडा झाला. त्या जोधाजीला कोठडीची हवा खात जिवंत ठेवलाय. म्हटलं तुम्हाला भेटल्यावरच काय तो निर्णय घेऊ. काकासाहेब, काकासाहेब, बसण्याची व्यवस्था बघा कशी खास केली. तुमच्या दादासाहेबांची सगळीच व्यवस्था आता खास असणार आहे. समजलं का? तुम्ही बघून घ्या. जी. शरीफजी लटक म्हणाला नाही बरं का. खरंच व्यवस्था अगदी खासच आहे. खरा उलगडा करू का? सगळ्या गडीला जिजांची सोयरी कुणाशी ठरली त्यांचं दर्शन घ्यायचंय. मग सगळ्यांना दर्शन घेता यावं म्हणून अशा ठिकाणी व्यवस्था केली आहे की जिथून सगळ्यांना दिसेल. माथ्यावरचं मायेचं छत्र हरपलं की परिस्थितीच अधिक शिकवत असते. आणि ज्यांच्या पदरी मरण खोगिरावर तोलून दौडणाऱ्या शूराच्या बच्च्याचं फर्जंद पण येतं ना, त्यांना तर त्यांचं रक्तच अधिक शिकवून जातं. हो, त्याशिवाय पर्याय सुद्धा नाही आहे. ते स्वीकारूनच पुढे जावे लागेल. भले तुमची हीच वृत्ती कायम ठेवा. नजर होईल तयार हळूहळू. अगदी भोसलाई नजर म्हणतात ना, तशी होईल. बसा. बघितलं का एका माणसाची नजर कशी शोधते ते? कोणाची? तिकडं बघा. चला आपण जाऊन गंमत करूयात त्यांची. नाही, नको मध्ये बाई. चेष्टा गंमत आपण नंतर करू. आता स्वतःहून बघण्याचा आनंद मिळतोय तो तरी मिळू दे ना.
साहेब आज इथेच दीपावली असल्यासारखं वाटतंय. होय राजे, जिथे लग्न कार्य असतं त्या दोन्ही घरी एकच सण असतो, दीपावली. मग दीपावलीचा फराळ कुठे? आहे फराळाची व्यवस्था आतल्या दालनात केली. दत्ताजी जगदेवा जी पाहुण्यांना आतल्या दालनात घेऊन चला. जी चला राजे. शाजीराजे शरीफजी चला. चला. आता उपाध्ये शास्त्री बुवा यांना बोलावणं धाडलं पाहिजे ना. आम्ही कल्पना दिली आहे, पण काय तो राहू काळ का काय तो चालू आहे असं म्हणाले. तो संपला की येतो म्हणाले. आणि तसंही पाहुणे आत्ताच आले. फराळ विश्रांती होईपर्यंत येतीलच. काय ग, बघितलंस का सगळ्या ठिकाणी? व्हायची पर कुठंच नाही. कोण? हिचं कुंकू. आपण जो स्वार पाठवला होता ना तो. तुम्ही लिहून कळवलं आणि गोमाजीने संभाजीराजांना सांगावा दिला म्हणून सगळा उलगडा झाला. त्या जोधाजीला कोठडीची हवा खात जिवंत ठेवलाय. तू नको बघू, आम्ही बघू. पण तोपर्यंत ही गडी सोडून कुठं जायचं नाही, नाहीतर तुझा आणि त्याचाही मुलाईचा ठेवला जाणार नाही. काय समजलं ना? जा कामाला लाग. जी तुम्ही लक्ष देऊ नका. तिच्या धन्याला विठोजी राजांनी कोठडीत टाकलंय. नवऱ्याची कर्तूत हिला माहीत नसेल, नाहीतर आमच्या पुढं आणि आता तुमच्या पुढं काळजीनं हिनं चौकशी केली नसती. म्हणूनच तिला गडी सोडू नको असं म्हटलं. जर खरंच हिला काही माहीत नसेल तर तिचं दाना पाणी इथं गडीतच होऊ देत, काही हरकत नाही. आई रेणुके, कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे ग बाई. काय हो जिजाका, असं पुरीवानी गाल फुगवून कशा पायी इथं बसलायसा? उगा कुणी पाहिलं तर बोल लावत्या. बोल लावायला आधी पाहायला पाहिजे ना. आता ग बया, तुमच्याकडे कोणी पाहणार बाय? अहो, तुमच्याकडे कोणी पाहणार नाही तर मग कुणाकडे पाहणार? सगळ्यांना जावई बघायचे होते. रावळातील देव पाहायला जावं तसे धावले. म्हणजे तुम्ही नाही गेल्या? तुम्ही बघितला का नाही तुमचा देव? कसा पाहणार? किती गर्दी होती आणि खांबा अडून कितीच दिसणार. म्हणजे देव दिसला नाही म्हणून रागवून बसल्या म्हणा की. ए, काहीतरी बोलू नकोस हा. बरं राहिलं. गोदाताई, तू बघितलंस का? तू कसं बघशील? तू तुझ्या शिलेदारांना शोधत असणार. काय झालं गोदाताई? गप्प का राहिलीस? आम्हाला तुला दुखवायचं नव्हतं. अगं पण तुझा सुद्धा देव आलाच असणार ना, मग तू त्यालाच शोधणार म्हणून विचारलं. काय उपयोग? दिसला तरी माझा देव मान फिरवल. बोलणं तर दूरच राहिलं. गोदाताई, बघ का युगात सापडली. तू आमच्या बरोबरच राहायचं. आपण सगळं त्याला सांगू. आपण म्हणजे तू काय तोंड उघडणार नाहीयेस, आम्हीच सगळं सांगू. त्यालाच सांगू की जिजाका, माझी आण आहे बघा, रेणुका मातेची आण आहे.
माझा विचार आता ध्यानात बी आणू नकासा. बघा नाहीतर मी जाऊन कुठल्या तरी आडात स्वतःला संपवत. अगं पण हीच संधी आहे ना, तुला कळत का नाहीये? जिजाक्का, आता एक शब्द बी बोलू नका आणि माझा विचार डोसक्यात बी आणू नका. चला आवरा, चला बघा काय अवतार करून ठेवलायसा. अगदी रुक्मिणी वाणी नटवते तुम्हासनी. चला बरं. शास्त्री बुवा, शक्य होईल तेवढा निकटचा मुहूर्त काढा. कार्य आम्हाला धूमधडाक्यात साजरं करायचंय. अगदी दणक्यात. दाखले राजे, टिपून घ्या. जी. पंचमी चांगला मुहूर्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. यावर तुम्हीच शुभचिन्ह उमटवा आणि मजकूर सांगा. जगदेवा, जी. शास्त्री बुवा सांगतात तसा मजकूर उतरवून घ्या. जी. वरती लिहा, श्री गजानन प्रसन्न. श्री कुलस्वामिनी रेणुका आई प्रसन्न. खाली मजकूर लिहा, वडीलधाऱ्यांची कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. दाखले राजे, पुढील मजकूर सांगू का लिहिताय? नाही नाही, लिहितो. जगदेवराव, हा. एकदा संपूर्ण मजकूर वाचून बघूया. हो हो. श्री गजानन प्रसन्न. श्री कुलस्वामिनी रेणुका आई प्रसन्न. वडीलधाऱ्यांशी कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. कुलस्वामिनी रेणुका आईच्या आणि यादवेंद्रांच्या कृपेने वधू महापराक्रमी यदुकुळी चंद्रवंशी लखुजीराजे विठ्ठलदेव जाधव यांची सुकन्या जी सौका जिजा यांचा शुभविवाह वर रणधुरंदर रघुकुळी सूर्यवंशी मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र चिरंजीव शहाजीराजे यांचे बरोबर मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1527 विश्वावसुनाम संवत्सरे फसली सन 1015 या दिनी शुभ मुहूर्तावर दौलताबादेस योजिला आहे. आपण आपल्या सहकुटुंबे वधूवराशी शुभाशीर्वाद देण्यासी अगत्यपूर्वक येणे करावे, हेच अवताण असे. पत्रिकेचा मजकूर अगदी योग्य आहे. नकलून काढा आणि थैल्या रवाना करा. दत्ताजीराजे, तुम्ही हातभार लावा. पहिल्या 2 थैल्या मानाच्या बाजूला ठेवा. कोणाची आबासाहेब? पाचशेंची आणि वजीर आझम मलिक अंबरांची. एक थैली मियान राजूलाही रवाना करा. ज्यांना हे व्हावंसं वाटत नाही त्यांनाही पाठवायचं. हो ना, मनात आदर असणं बाजूला राहू दे, निदान शत्रुत्व तरी नको. आणि त्यांच्या मनात तर घृणा भरली आहे. विठोजी राजे, आम्हाला ठाऊक आहे त्यांचा या सोयरिकीला विरोध होता, पण राजकारण म्हणून पाठवा. एकाला पाठवत असाल तर दुसऱ्याला वगळू नका. ऐका आमचं. जगदेवा, तिसरी थैली त्यांची भरा. जी. म्हाळसाबाई, उमाबाई, आता तुम्ही विणी होणार. ऐकलेत ना सगळं? आणि मान्य आहे ना? तुमची काही मतं असतील तर आत्ताच सांगा. आम्हाला मंजूर आहे. चला. आम्हाला एक सुचवायचं होतं. 3 घराणी इथंच आहेत, तर सुपारी फोडून साखरपुडा आजच व्हावा.
वा, काय नेम साधलाय. अगदी रास्त सूचना आहे. अगदी. लखोजीराजे तुम्हाला मंजूर. मंजूर. विठोजीराजे तुम्हाला मंजूर. मंजूर. चला आत्ताच सुपारी फोडून साखरपुडा करून टाकूया. सिंदखेडचे लखोजीराजे यांची कन्या जिजा आमच्या दादासाहेबांचं म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजीराजे भोसले यांचं विवाह बंधन सर्व साक्षीने आणि रेणुका मातेच्या व श्री शंभू महादेवाच्या आशीर्वादाने पक्के करत आहोत. सुपारी फुटली. ठरलं ठरलं ठरलं, आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं ठरलं ठरलं, आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. ठरलं ठरलं ठरलं, आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं ठरलं ठरलं, आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा. चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा. जणू शिवाला शक्ती घालते माळ लगीन पहाया थांबला काळ सरायाली का काळुखी रात. की काळाच्या मनात फुटे पहाट. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. ठरलं ठरलं, आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं ठरलं ठरलं, आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. थैल्या जोखमीच्या आहेत. खाशा मंडळींना पोस्त्या करायच्यात आणि म्हणून शान तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली. अजिबात हाय गाय चालणार नाही. ज्याला जे ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी नेऊन थैल्या पोचवायच्या. कळलं का? काम फत्ते करून या. निघा. थोरल्याबाई आम्हाला बोलवलं. काय झालं? आम्ही विचारतोय काय झालंय. कोणाला? आम्हाला? नाही, काही नाही. असं कसं? अहो गडीत बघावं तिकडे सगळे घोळक्यांनी आहेत. कुठं 4 असतील तर कुठं 10 आहेत. पण आपल्याच दालनी जाऊन एकटं बसून राहणार कोणी नाहीये. हा, ते होय. मोठ्यानं बोला, आम्हाला ऐकू येत नाही. असं काय झालंय की त्यामुळे तुम्ही आम्हाला परक करताय? नाही हो, आम्ही का कोणाला परक करू?
आम्हालाच परक वाटू लागलं म्हणून आम्ही बाजूला झालो. कारण कळेल किंवा निमित्त निमित्त कळेल का? आता सोयरीक देवाणघेवाण सगळं तुम्ही बघताय. मुदपाकखान्यात भागीरथीबाईंना मान वर करायला सुद्धा वेळ नाहीये. आणि आम्ही तिथे गेलो तर आम्हाला काही काम सुद्धा सांगत नाहीत त्या. यमुनाबाई पाहुण्यांचं बघतायत, मग आम्ही काय करायचं? सगळीकडे आपलं धान्यातला खडा बाजूला ठेवावा असं वाटू लागलं तर दालनीत जाणार ना. सगळ्यांच्या पायात पाय कसा आणणार? एक जबाब द्याल जाऊबाई? लग्न कोणाचं आहे? हो, असं काय करता? आपल्या जिजांचं. मग आम्हाला सांगा, जिजांकडं कोण बघतं? कुणी बघायचं? नाही, आम्ही काहीतरी करतोय, मधल्या बाई काहीतरी करतायत, धाकल्या बाई काहीतरी करतायत. मग ज्यांचं लग्न आहे त्यांच्याकडं बघायला हक्काचा माणूस कोण? सांगा बरं. तुम्हीच ना. आम्ही जिजांची व्यवस्था बघायची? आऊ आहात ना जिजाच्या. मग हा काय प्रश्न झाला का? तुम्हीच बघायचं. बघाल ना? मग पुढे काय झालं ते सांगा ना. आम्ही सोयरिकीचं बोलतोय हा? एकदा बोलतोय, दोनदा बोलतोय, पण छे राजे आपले लक्षच आहे ना. आमच्या जखमा, मग वैद्य आणि आमची देखभाल सुद्धा हेच करत होते. आता आम्ही तरी काय करावं? मग म्हटलं वेरूळला आमच्या पुतणीची सोयरीक जुळणं जरा कठीण दिसतंय. त्या बघा हसतायत. जा घेऊन. असू देव. अहो, बऱ्याच दिवसातनं गप्पाचा फड रंगलाय. ओ, किती दिवसांनी थाळ्यानंतर विडा रंगावा तशा गप्पा रंगल्या आहेत. या या, तुम्ही पण बसा. काय रे मुलांनो? अहो, ज्यांच्या बरोबर साखर खाल्ली ते आहेत का? गुणी आहेत ते. आपल्या आऊन बरोबर जाऊन निजले सुद्धा. चला, तुम्ही जाऊबाईंबरोबर जा. पण सवई असू द्या, त्यांना बरं वाटतंय ना, मग राहू द्या. वहिनी साहेब, तुम्हालाही फोडून सांगायला हवं का? काय 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 म्हणाला तुम्ही? म्हणजे आम्हाला कळत नाही. वहिनी साहेब, आता तुम्हालाही सगळं समजावून सांगायला हवं का? काय राजे? हे अगदी रास्त बोललात. बघा, तुमच्या बंधूंनी मुद्दा अगदी बरोबर पकडलाय. आम्हा कोणाला काहीच कळत नाही, नाही का? सांगा सांगा. सांगा सांगा. आऊ आऊ सांगा ना. कुणाला म्हणजे कोणाला कळत नाही. हो, जिजांचा आजच साखरपुडा झालाय तर असं सगळ्यांसमोर सासू सासऱ्यांबरोबर हसणं खिदळणं योग्य आहे का? सांगा बरं. नाही, आम्ही मोघम बोलत होतो, तुम्ही उलगडून सांगायला लावलं. हा हो, लहान वय आहे आणि आमच्याकडे असं काही मानत नाही. नाही, हा तुमचा मोठेपणा झाला. पण थोरल्या बाई बोलतायत ते अगदी रास्त आहे. जा. आणि कार्य होईपर्यंत सगळी जबाबदारी जाऊबाईंवर आहे हो. त्यामुळं जिजांच्या बाबतीत कोणाला काही सांगायचं विचारायचं असल्यास जाऊबाईंकडे विचारायचं.
जिजा, अहो माहेर राहून काय घेऊन जायचं काय नाही हे तुम्हीच बघा. पण आपल्या थोरल्या आऊसाहेबांची हुशारी आणि सामंजस्य मात्र घेऊन जाच. बर, चला आता जिजा. बाय. काकासाहेब, अहो पुढे सांगा ना, पुढे काय झालं? आम्हाला तर कठीणच वाटत होतं, पण आज साखरपुडा झाला आणि भोसले आणि जाधव सोयरीक पक्की झाली. अहो वजीर आझम पासून पाचशा पर्यंत सगळे गुंतलेले होते, म्हणून आम्हाला जरा चिंता वाटत होती, बाकी काही नाही. आम्हालाही वेळ लागला तो त्याचमुळे. राजे, लग्न हा खाजगी विषय सर्वसामान्यांसाठी असतो. अहो राजकारणात तो व्यवहार असतो. राज्य मिळवायला, संबंध जुळवायला, वैर मिटवायला ही लग्न केली जात. बेटी व्यवहार म्हणतात याला. लग्न हा खाजगी विषय सर्वसामान्यांसाठी असतो. अहो राजकारणात तो व्यवहार असतो. राज्य मिळवायला, संबंध जुळवायला, वैर मिटवायला ही लग्न केली जात. बेटी व्यवहार म्हणतात याला. म्हणजे मामासाहेब, लग्न केल्यावर असलेलं वैर मिटतं का? सगळ्या तऱ्हेची उदाहरणं आहेत. रात्र अपुरी पडे, पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगिता यांचा विवाह झाला, इतिहासातही गाजला. पण म्हणून त्यांच्या लग्नामुळे वैर संपलं नाही. जावयाला हरवण्यासाठी जयचंद राठोडनी महम्मद घोरीला बोलवलं. पृथ्वीराज प्रचंड शूर. महम्मद घोरीवर 16 वेळा मात केली, पण हिंदुस्थानी बाणा शरण आलेल्याला मारायचं नाही, सोडायचं म्हणून सोडून दिलं. 17व्या वेळी जयचंद राठोडनीच महम्मद घोरीला मदत केली आणि पृथ्वीराज हरले. म्हणजे मामासाहेब, सासऱ्याकडूनच अशी चाल? नाही, अशी उदाहरणं आहेत. आधी वैर होतं आणि मग सासरा मांडलिक झाला. अकबर आणि राजा भारमल यांच्यात काही सख्य नव्हतं, पण अकबराचा जोधाशी विवाह झाला हा बेटी व्यवहार. आणि मग राजा भारमल अकबराच्या छत्रछायेत निवांत झाला. म्हणजे लग्न खाजगी राहत नाही तर? नाही, आपल्या बाबतीत खाजगीच राहील. असं काही राजकारण होणार नाही. होऊच नाही. आम्ही आणि जाधव एकत्र आलो, एकजीव झालो. आम्ही आणि भोसले एकत्र आलो, एकजीव झालो. तसंच जाधव आणि भोसले एकत्र येतील आणि एकजीव होतील. अगदी एकदम आनंदी आनंद सगळा वाटत होता. तुम्ही हाय सगळेजण आहेत म्हणून एकदम छान वाटत होतं. आणखी काही दिवस. शरीफजी राजे, या या या. आता निघायचं ना? आऊ साहेबांना म्हणावं पोहोचायला उशीर होईल. या. म्हणजे गडी आज अगदी रीती करताय म्हणा की. दोघही आजच निघालायत. अहो मायूस का पायी होत आहे? हा, विठोजी राजे इथूनच दौलताबादेस येऊ शकतात की. ओ दोन्ही वराड एकाच ठिकाणाहून एका वेळी येऊ शकतात. पण आमचं तसं नाही ना. का? तुम्ही येऊ शकता की. तुम्ही आणि लखुजी राजे. काय आम्ही आणि तुमच्या बरोबर? नाही. अहो शोभतं का? अहो आधी जाऊन तयारी करायला हवी आम्हाला. काय झालं? काय आता हेच बघा ना, दोन्ही घराण्यांच्या बाबतीत तसं बघितलं तर आमची बाजू पडतीच हो. तुम्हाला बहीण दिली आणि यांना मुलगी, मग बरोबरी करून कसं चालेल? आणि दौलताबादला दोन्ही घरांची सोय नीट झाली की नाही हे जातीने पाहायचं काम कोणाचं? आमचंच. बरं शिवाय कुठे काही कमी झालं तर बोल कोणाला लावणार? आम्हालाच. म्हणून आम्हाला जाऊ. बघा हे काय म्हणताय. मुलीची बाजू पडती असते. आता हे म्हणाले म्हणून आम्हाला कळलं की पडती म्हणजे नेमकी कशी असते ती, नाही का?
म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आमच्या बंधुराजांचा झालेला अपमान सहन होणार नाही. बघा, पडती बाजू ही अशी डोळे वटारू नये. बरं, निघायची घाई करू नका. मधल्या बाईंनी आम्हाला हे सांगायला पाठवलंय. मधलेबाईंनी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही निरोप घेऊन आलाय. आम्ही आल्याशिवाय कोणीही ऐकणार नाही हे त्यांना ठाऊक आहे म्हणून. अहो, वाटेत तहान लाडू, भूक लाडू, भाकऱ्या, खरडा या सगळ्याची व्यवस्था करून दमून गेल्या तो. तर जरा थांबा की. आपण असं करूया का, आपण सगळेच त्यांच्या मदतीला जाऊ, म्हणजे त्यांचं पण काम लवकर होईल आणि उगाच त्यांना कष्ट कशाला, आणि काम लवकर झालं की आम्ही पण लवकर निघू शकू. हो अगदी चालेल. चला चला. त्यांना थांबवायचं ना, तुमचं ऐकलं असतं तर. निंबाळकरांना आमचं ऐकणं ठाऊक आहे का? एकाच दगडात दोन दोन पक्षी मारायला बरे जमतात. बसा बसा. आज रात्रीच्या थाळ्याचं आम्ही बघू, तुम्ही राहू दे. अहो नाही, असं कसं? अहो बघा तरी, असं कसं काय? असं कसं? तोंडातून शब्द फुटत नाहीयेत तुमच्या. तरी बाई, आम्हाला ना अगदी लाजल्यासारखं झालं होतं. तुमचे बंधुराज मदतीला आले म्हणून. इकडं लपू का तिकडं लपू असं झालं होतं अगदी. हो ना, आम्हाला तर काही सुचेच ना. एखाद्या सेवकाने लागावं तशा लगबगीने मदत करायला लागले होते. उगीच भांडायला हवत नव्हते. खरे हो, ते आहेतच तसे. आत बाहेर असं काही नसतंच. मदत करायची म्हटली ना की पाणी शेंदण्यापासून काहीही करतात. हे बघा, तुम्ही तिकडे सदरेवर वाट बघतात आणि हे सगळे इथे. अहो, दोघी दमल्यात, जरा घटकाभर बसू दे त्यांना. आम्ही काय म्हणतो, आज रात्रीचा थाळा आम्हीच बघतो. आम्ही पण तेच म्हणतोय. जगदेवच म्हणाला की लग्न कार्य दमून कसं चालेल. दादासाहेब, आम्ही असं कधी म्हटलो नाही. तुम्ही म्हणतात ते काही खोटं नाही. आता जे काही दमायचं ते लग्न कार्यानंतरच. तोपर्यंत कोणाला काही उसत नाही. काय? हो बरोबरच आहे. जिजांचं लग्न होईपर्यंत दमून कसं चालेल. मग जगदेवा जी, द्या बोरू कागद द्या. तुम्ही तुमच्या याद्या द्या आणि थोरले बाईसाहेब, तुम्ही सुद्धा तुमची यादी द्यायची. तुम्ही 3 याद्या द्यायच्या. याद्या? काम वाटून घ्या तर ती सगळी वेळेत होती. एकीने रुकवताचं बघा, एकीने कपड्याला तसं बघा. घोडे, मेणे, पालख्या काय आणि किती हे आम्ही बघू. गडीतनं कोण कोण आपल्या सोबत घ्यायची आणि कोण कोण इथं गडीत ठेवायची हे तुम्ही ठरवा. जगदेवा जी, आपल्या माघारी चौकी पाऱ्यावर कोण देखरेख करेल, रात्री कुठं असेल, दिवसा कुठं असेल, हे तुम्ही ठरवा. जी जी दादासाहेब. चला. उपाध्यायांना कधी निघायचं हे सांगायचं विसरू नका. आणि त्यांना म्हणा आपल्या नेहमीच्या गोपाळ शास्त्र्यांना सुद्धा आगाऊ सांगा. जी. हा बाबा, हे काय करताय? अलंकारण डागाची यादी ठेवली तर सगळं गोंधळ होऊन जाईल. हो हो,
ही बघा दुसरी यादी स्मरणिकेची. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ह्यामध्ये लिहून ठेवतो. लक्षात ठेवायची यादी कुठं ठेवली हे लक्षात राहील ना. दादासाहेब, चौकी पहाऱ्यावर दिवसाला जोत्याची लक्ष देते बर, आणि रात्रीला कान्होजी. हे चांगलं. पंत जी, तुम्ही हे लिहून ठेवा. आणि हो, त्यांच्या नावे हुकूम ठेवावा लागेल. बाबा हे काय करताय आता? कुठल्या यादीत लिहिता ते बघा बरं. झालं असतं की नाही सगळा गोंधळ. तुम्ही काम करा, हे सगळं राहू द्या. उद्या आल्यावर पुन्हा नव्यानं सगळ्या विषयावर याद्या करा. नाहीतर आता सगळा गोंधळात गोंधळ होणार. मी तसंच करतो. जगदेवा जी, जिजाचे शालू शेले दाग सगळं तुमच्या दालनात गेलंय ना? हो हो. अहो, आमच्या मंडळी तर त्यातच गुंतून पडलेत. ही तयारी हळदीच्या वेळची. आता काय झालं? अहो पर हळदीच्या येळचं तर तुम्ही अगोदर दिलत. त्याची जाकांना 2-2 कापड नेसवायची आहेत का काय हळदीला? गोदा तू ना गोंधळ घालतेस बघ. थांबा. ह्यो बघा, ह्यो हळदीच्या येळचा तुम्ही अगोदर बाजूला केलता. आता त्यो बी करू का? बर, असं कर, तुझी जामना बोलवून घेऊन ये. आपण त्यांची सगळी तयारी करू आणि मग ठरवू. जी. अरे काय दंगा चालू आहे इथे? ओरडून ओरडून आवाज गेलाय पण कोणी ऐकत नाहीये. शिंदखेडला सगळं शिस्तीत होतं आणि इथे बघा. थांबा थांबा, आता बघतोच माझा आवाज कसा येत नाही ते. चला चला बाहेर. जिजांना घालून बघितलेले डाग ह्यात आहेत, नीट ठेव. जी. जिजांची संदूक कुठली? ती काय गोदाला आत्ताच दिली. गोदा उघड हो. हा जनाबाई, आता त्या पेट्यात ठेवा त्या. गोदा, बाकीचे सगळे डाग घेतलेस ना? आणि लुगडी? जी बाईचा बघून घ्या जी. चला, झालं ना सगळं? जनाबाई ते आवरा. नेसायची लुगडी तेवढी बाहेर ठेवलीत, बाकी सगळं भरलंय संदुकात. मग बंद करायचं? हो हो, नाही थांबा. आपले ते हार घेतले का? कुठले? अहो असं काय करता? आपल्या तिघींचे सारखे हार. हो घेतले, लक्षात होता आमच्या. तरी पण निघायच्या आधी एकदा बघूया. बरं चला बघा. थांबा, आम्ही दाखवतो. हे बघा. आहे तो. झालं समाधान? हा हो. चला आता संदुका बंद करा आणि एक एक बाहेर पाठवा. हो चला आवरूयात. हो हो, उशीर होईल नाही तर. अहो ते शिरपेच आहे, त्याच्याशी खेळू नका, नाहीतर कोणी पाहिलं तर बोल ऐकावे लागतील. नाहीये दादासाहेब, कोणी काही म्हणालं तर आम्ही त्यांना सांगू. आम्ही राघोजी राजे आहोत, राघोजी राजे. हो, आणि आम्ही सांगू, आम्ही बहादूर राजे आहोत. तयारी न करता, अहो तयारी न करता नुसतेच शिरपेच लावलेत तर कोणी विचारणार नाही राजे आहात का कोण आहात ते. नुसतेच बोल ऐकवतील. आणि मला सांगा, आबासाहेबांनी विचारलं तर त्यांना काय जबाब द्याल?
जिजा, अहो किती छान दिसताय तुम्ही. झालं आता, सोडू का? अहो जिजा का थांबा, अजून ह्यातलं कुठलं डाग ह्याच्यावर शोभत्याल ते बघायचं आहे. तुम्हाला कुठलं आवडतंय ना ते सांगा, आपण तेच घालू. काकी साहेब, खरं सांगू का? आम्हाला यातलं काही नको. हो, नवरी मुलगी आहात तुम्ही, नको म्हणायचंच नाही. थांबा, आपण ना दोन्ही घालून बघूया. इथंच आम्हाला धाकल्यावनी कुशीत घेऊन छान छान गोष्टी सांगत अंगाई गाऊन निजवलं. इथंच आम्हाला गोदाताईनं लुगडं नेसायला शिकवलं. याच सदरेत आम्हाला थोरल्यावनी शिकवलं होतं की गुन्हा आणि अपराध तोलताना माणुसकीच्या नजरेने बघायचं असतं आणि मग निवाडा करायचा. तो शेतकरी आहे, चोरी हा त्याचा व्यवसाय नाही हे तर सिद्ध झालंय. पण एका सामान्य शेतकऱ्याला आपल्या रयतेला धनाच्या घरी चोरी करावीशी वाटावी, ही परिस्थिती का आली ह्याचा विचार व्हावा. आपण आपल्या रयतेचं रक्षण करण्यात कुठंतरी कमी पडलो आहोत. मग अशा वेळी या गोरगरिबांचे अश्रू पुसणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं राजा म्हणून आपली जबाबदारी आहे. जिजा, तुम्ही उलट्या का चालताय?
आजवर आम्ही जेव्हा जेव्हा तुला ओलांडलं तेव्हा आम्ही जाधव कुळीच्या जिजा होतो. पण आता आम्ही तुला ओलांडून बाहेर जाताना जाधव असू आणि परत येताना भोसले असू. तुझ्या मुतपाकात ज्वाळेनं आणि पोटातलं क्षुधा अग्नी शांत करून माणसांना जिंकण्याची कला आम्हाला मधल्यावनी इथंच शिकवली. आम्ही आबासाहेबांसाठी पहिला जिन्नस खरडा तुझ्याच मदतीनं केला. जनव बाप जणू आंब्याची सावली भरदाराला देऊ इतली सय पावलो पाऊली. तुझी घरघर पण ओवी गाण्यासाठी सूर धरू शकते हे पहिल्यांदा आम्हाला इथं उमगले. जिजा काय हे? सगळ्यांचा निरोप घेत होतो. आणि उलट का बरं चालत होता तुम्ही? मागे गेलेल्या ठिकाणी पुन्हा जायचं तर उलट जावं लागतं ना. पाणी शेणताना रहाटाचं चाक आपण जेव्हा सरळ फिरवतो तेव्हा रिकामी घागर पाण्याकडे जाते, पण तेच रहाट आपण जेव्हा उलट फिरवतो तेव्हा घागर भरून वर येते. अहो त्याच घागरीसारखं आम्हाला भरून जायचंय. अहो इथल्या आठवणी आम्ही शिगोशिग भरून घेऊन जाणार. नेऊ ना अहो. दादासाहेब, नवरदेव तुम्ही काय काम करताय? नवरदेव आम्ही म्हणूनच कपडे भरतो. दादासाहेब, तुम्ही नुसतं बसायचं. काही काम असेल तर आम्ही करू. बसा. हाताची घडी तोंडावर बोट. आई रेणुके, लेकीचं लग्न आहे, पाठीशी राहा. हे आई, हे कारण राजकारणाच्या छायेत घडतंय.
तुझ्या पत्राची कृपा लेकरांवर अखंड राहू दे. रेणुकाईचा उदो. चला आपण हे लग्न करूच आणि तेही धूम धडाक्यात करू. डोळ्यात पाणी आलं जाऊबाई. स्वारीची इच्छा होती लग्न धूम धडाक्यात करू. आमच्या जीवाची घालमेल होती हो. एकीकडे असं वाटतं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी आणि दुसरीकडे आजपर्यंत त्यांच्याशिवाय एकही कार्य पूर्ण झालं नाही आणि आता थेट लग्नच. तुम्ही घटकावर बसा. आपण आता नाही, नंतर संदूक करू. या, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचंय. बसा. राजे, आता तुमचं लग्न होणार. हो साहेब. पण म्हणजे काय होणार? हो, संभाजी दादासाहेबांचं लग्न आम्ही पाहिलंय. तो झाला समारंभ. आणि लग्न म्हणजे केवळ समारंभ नाही. आम्ही व्रताबद्दल सांगतोय. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते ध्यानी येत नाहीये आऊसाहेब. लग्न याचा अर्थ आता तुमच्यावर एक नवीन जबाबदारी येणार. तुमची भार्या आता ही तुमची जबाबदारी असणार. हे कायम लक्षात ठेवायला हवं. पण त्या तर मोठ्या आहेत, कुकुल बाळ नाही. त्या आपलं घर सोडून इथे येणार. ते कोणाच्या विश्वासावर? केवळ आमच्या नाही, त्यांचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे आणि तुमचा त्यांच्यावर. समजलं? हो आऊसाहेब. ते आता प्रत्येक बाबतीत तुमच्यावर हक्क दाखवतील आणि तुम्हीही तेच कराल. प्रत्येक बाबतीत हक्क? हो. तो हक्क प्रेमाचा, नात्यांचा, विश्वासाचा असेल आणि त्याच्या बरोबरीनं मिळेल ते प्रेम, सेवा आणि त्यागाचं दान. या देवाणघेवाणीला तयार व्हायचं म्हणजे लग्नाला तयार व्हायचं. आणि यामध्ये विश्वासाचे बंध जर घट्ट असतील ना, तर ही देवाणघेवाण आनंदाची वाटते. हे एक व्रत आहे
आणि हे फक्त सुरुवातीच्या काळातलं नाही, आयुष्यभरासाठीच असतं. कारण ती विश्वासाची वीण घट्ट कायम तशीच ठेवायची जबाबदारी ही फक्त सुरुवातीच्या दिवसांसाठी नसते, आयुष्यभरासाठी असते. राहील ना लक्षात? एवढं कठीण असतं? मानलं तर कठीण आहे. आता मला सांगा, तलवारीच्या पात्याशी म्यानानं लढणं सोपं की अवघड? ते मांडण्यावर असतं. तेच तर लग्नाच्या बाबतीत आम्ही म्हटलं ना तुम्हाला. ते व्रत तुम्ही मानलं तर सोपं आणि मानलं तर अवघड. आम्हाला दडपण येत आहे, हे अवघड वाटू लागलंय. आम्ही तुम्हाला सांगितलेलं आठवतंय? आपल्या नजरेतून दुसऱ्यांकडे पाहणं आणि दुसऱ्यांच्या नजरेतून आपल्याकडे पाहणं, आठवतंय? हो. ते जमलं? हो आऊसाहेब. मग तुम्हाला तेच करायचंय. हे व्रत तुम्हाला तेव्हाच सोपं जाईल जेव्हा तुम्ही जिजाबाईंच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहाल आणि तुम्हाला आपोआप सगळं उलगडत जाईल. देवा शंभू महादेवा, आज या शुभ कार्यासाठी आम्ही प्रस्थान ठेवत आहोत. आमचा मार्ग निर्विघ्न कर आणि तुझा आशीर्वाद असू दे. बोला हर हर महादेव. चला आता लवकर सर्वांनी तयार व्हा. उन्ह चढायच्या आत पहिली मजल गाठायला हवी. या धनी या, झाकलं धनी या 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 अंगाला. हा या धनी, समधी व्यवस्था चोखायची. जिजा कलईच दमल्या जणू. जिजा आमच्या बरोबर असणार आहेत हा? होय होय, तशी जी व्यवस्था केली बघा. या इकडे या, या तिकडे झालं नाही तुमचं. अहो आम्ही खूप दमलोय आणि भूक सुद्धा लागली आहे. पटापटा हातापायावर पाणी सांडा, लगेच पंक्ती तयार आहे. चला या गोमाजी, अरे एकटा किती आघाड्यांवर तू लढणार आहे? काम वाटून दे. अहो धनी, जिजाक्कांचं लगीन आहे आणि म्हणून काय सगळ्या आघाड्यांवर तू एकटाच लढणार? या या अंगाला या. जिजाऊ पंक्ती वाढल्यात, तुम्ही थाळ्याला. ती नशीबवान आहात तुम्ही. अहो एक नाही दोन नाही, रामरायाप्रमाणे 4 राऊंडचं प्रेम लाभलं आहे. 4? तुमचंही बाळ झालंयत ना जिजा? आणि आता लग्नानंतर आणखीन एका आऊच्या प्रेमाची भर पडणार. पण जिजा, तिथं जाऊन हट्ट नाही करायचा आम्हाला भरवा म्हणून. जगदेव गोमाजी जी, सूर्यमंडळाची सगळी व्यवस्था नजरेखालून घातली आहे ना? हो दादासाहेब. हा, तुम्ही काय बी धास्ती घेऊ नका धनी. रेणुका माते, आता सगळा भार तुझ्यावरच. दादासाहेब, तुम्ही एवढा घोर कधी घेत नाही. आपण सिंदखेडात नाही म्हणून धास्ती वाटते का? मुलीचं बाप व्हाल तेव्हा काही नाही. तुम्हाला बोलावलंय म्हणजे आता वेरुळकर मंडळी येण्याआधी तुम्हाला काही सूचना करायच्यात. गोमाजी जी, प्रत्येक वराडाची मोजदात करायची. हर एकाचा मान मारातप करणं आपलं कर्तव्य आहे. शेलापागोटे पेश करायचे. देताना शाही बक्षिशी देतोय किंवा त्यांच्या उपकार करतोय असा कोणाचा याव नको. आपण त्यांचा मान करतोय हीच जाणीव असू द्या. कुणालाही हलकीशी सुद्धा चुनपुड देऊ नका. जी. आली वराडी मंडळी आली. जी चला, जाणूशात खबर द्या. जी. आणि ऑप्शन या म्हणा. जी जी.
साधे पेटते टेंबे चढवले नाहीत. कोण बघते इथली व्यवस्था? दत्ताजी पुढे व्हा. गोमाजी बरोबर येणं राहा. जी. कोण आहे तिकडे? टेंबे मशाली पलिते तिकडे भोसल्याच्या जानवशात कमी पडलेले दिसतात. जल्दीनं पोचवा. आकला नाहीयेत का? काढण्यात चढवून कोरडे ओढायला पाहिजेत. नाही, मी आत्ता व्यवस्था बघतो जी. वा, म्हणजे आम्ही ओरडल्यावर तुम्ही धावणार का? आधीच व्यवस्था नाही बघता येत? अहो, साध्या दिवट्या मशाली पेटवल्या नाही हे सांगायची वेळ येणं शर्मेची बाब नाहीये का? होईल व्यवस्था, सगळी व्यवस्था होईल. या. तुम्ही तुम्ही रंगपंचमी दरबारात धक्का मारणारे तुम्हीच ना? दिसत नाही का धक्का कशाला मारला? चुकून लागला. नजरेला नजर देऊन खेळात गुलालाचा वार करणारे तुम्हीच. हो, आम्हीच. काय व्यवस्था आहे का? हे नवरदेवाला अंधारातच ठेवण्याचा बेत आखलाय की काय? जरा उघड्या डोळ्यांनी बघाय व्यवस्था. जबानीला मायेचं वावड आहे का तुमच्या? सदा डरकाळ्या फोडत असता ते. वाघ डरकळेच फोडतो, तो म्याव करत नाही. पण नरड्याची घाटी फुलवायची काय गरज? एक दिवस लक्षात ठेवा, घाटीतून आवाज नाही रगात सांडल. तुमचं रक्त एवढं पातळ नाहीये की घशातून आवाजाच्या ऐवजी बाहेर पडेल. गरगर नजर कोणाला दाखवताय? या नजरेला आम्ही भीक घालत नाही, लक्षात ठेवा. असं आहे ना, सूर्याकडे जसं बघता येत नाही ना, तसं आमच्याकडेही बघता येणार नाही. आणि जर पाहिलं ना, डोळ्यात मावणार नाही. दत्ताजी राजे 5 कदम मागे व्हा. संभाजी, तुम्हीही 5 कदम मागे हटा. पण आबासाहेब, आम्ही बघताना 5 कदम मागे व्हा. संभाजी, माफी मागा. अहो, पण आमचं काय कसूर? बघायची होती काय राया होती ते. आता नवरदेवाची व्यवस्था चालत असेल तर आम्ही बोलायचंय नाही का? गोमाजी, दत्ताजी राजांना घेऊन जा. राजे माफी असेल. लखुजी राजे, हो काहीतरीच काय तुम्ही आणि माफी. संभाजी, पाय धुवून घ्या. आणि हे शिका, तू सोडून चालत नाही. असू द्या, फक्त सांभाळून घ्या इतकंच.